समृद्धी महामार्ग विसरा, आता येतोय हा नवीन एक्सप्रेसवे. नाशिक सोलापूरसह या जिल्ह्यात होणार पैशांचा पाऊस. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रवास म्हटलं की वेळेची आणि वाहतूक कोंडीची चिंता ही येते. पण आता लवकरच महाराष्ट्रातील लाखो लोकांसाठी ही चिंता कायमची मिटणार आहे. कारण नाशिक सोलापूर अक्कलकोट 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्पाला नुकतीच हिरवी झेंडी मिळाली आहे. तब्बल 19,142 कोटी रुपये खर्च करून साकार होणारा हा महामार्ग राज्याच्या विकासाला आणि दळणवळणाला एक नवी दिशा देणार आहे. फक्त 2 वर्षात हा भव्य दिव्य प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तुम्ही कल्पना करू शकता की नाशिकहून सोलापूर किंवा अक्कलकोटला जाण्यासाठी लागणारा वेळ कितीतरी कमी होईल. हा प्रकल्प बीओटी टोल पद्धतीवर राबवला जाणार असला तरी भविष्यात त्याचे फायदे कितीतरी पटीने अधिक असतील. प्रवास नव्हे, आता विकास धावणार. हा नुसता रस्ता नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची नवी लाईफलाईन ठरणार आहे. जेव्हा दळणवळण वेगवान होतं तेव्हा औद्योगिक, कृषी आणि व्यापारी क्षेत्राला आपोआपच गती मिळते. नाशिक, अहिल्यानगर, अहमदनगर, सोलापूर यासारखी महत्वाची शहरे थेट जोडली जातील, ज्यामुळे व्यापार उदीम वाढेल, शेतमालाची वाहतूक वेगाने होईल आणि नवीन उद्योगांना चालना मिळेल. कुठे कुठे जोडणार हा महामार्ग? नकाशा बदलणार महाराष्ट्राचा. तुम्ही विचार करत असाल हा महामार्ग नेमकं कुठे कुठे जोडणार, तर ऐका. हा ग्रीनफील्ड कॉरिडॉर एका मोठ्या नेटवर्कचा भाग बनणार आहे. हा वाढवण बंदर इंटरचेंज जवळील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला जोडला जाईल. नाशिक जवळील आग्रा मुंबई कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्गाला पांगरी नाशिक जवळ देखील तो जोडला जाणार आहे. यामुळे काय होईल तर आपली पश्चिम किनारपट्टी थेट पूर्व किनारपट्टीशी जोडली जाईल. कल्पना करा किती मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वेगाने होईल. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विकसित होत असलेल्या कोप्पारथी आणि ओरवाकल येथील औद्योगिक नोड्ससाठी हा महामार्ग गेम चेंजर ठरेल. शिवाय नाशिक तळेगाव दिघे हा टप्पा तर पुणे नाशिक एक्सप्रेस वेची गरज पूर्ण करणार आहे. याचा अर्थ राज्य सरकार ही या प्रकल्पासाठी खूप गंभीर आहे. वाहतूक कोंडी, इंधनाचा खर्च आणि वेळ सगळं वाचणार. आजकाल सर्वात मोठी समस्या असते ती वाहतूक कोंडीची. पण या नवीन 6 पदरी ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्गावर ताशी 100 किमी डिझाईन स्पीड ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ सरासरी 60 किमी प्रति तास वेगाने वाहने धावतील. यामुळे काय फायदा होईल? अपघाताचे प्रमाण कमी होईल, वाहतूक कोंडी संपेल, इंधनाचा खर्च खूप वाचेल, जो आपल्या खिशाला मोठा दिलासा देईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचेल. विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आर्थिक विकासाला या महामार्गामुळे खूप मोठी चालना मिळणार आहे. आता फक्त जिल्ह्याचाच नव्हे तर गावाचाही विकास वेगाने होईल.